रिक्त असलेले तरुण चेहरा म्हणून तुम्हाला संधी मिळेल का? मागे देखील आपण अनेक वेळ चर्चेमध्ये होतो. देवळ एक 52,000 लोकसंख्या असलेलं शहर आहे. 36,000 मतदान या शहरामध्ये आहे. शहराचा कार्यभार कधी चांगला कधी विचित्र प्रकारे चालू असतो. कारण देवळ शहरामध्ये योग्य तो फंड अवेलेबल नसल्यामुळे खूप तांत्रिक म्हणा फायनान्शियली अडचणी आहेत. काही लोकांचे पगार सुद्धा होत नाहीये. गेले 3 वर्षापासून प्रशासक म्हणून पांत्रे साहेब कार्यरत त्या शहरामध्ये आहेत. नुकताच 2 दिवसापूर्वी त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय. तो अजून पक्षाकडून स्वीकारला गेलेला नाहीये. त्यानंतर नक्कीच जर त्यांचा राजीनामा स्वीकारला तर नवीन प्रशासक बसण्यासाठी नवीन चेहऱ्यांना संधी मिळेल असं आम्हाला वाटतं. आपण खासदार श्रीरंगाप्पा यांच्या निकटवर्तीय म्हणून शहराला परिचित आहे. नक्कीच आपण तुम्हाला संधी देतील का तरुण जबाबदार चेहरा? नाही, तसं नाहीये. प्रत्येक माणसाची कॅपॅसिटी असते, कॅपेबल लागतो. शहर चाललं म्हणजे सोपी गोष्ट नाहीये. प्रत्येक नेता असून दे तो पहिल्यांदा पाहतो की त्या माणसाची कॅपॅसिटी केवढी आहे, तो शहर चांगल्या प्रकारे चालू शकतो का नाही, पक्षाला न्याय देऊ शकतो का नाही, लोकांना न्याय देऊ शकतो का नाही, प्रशासनाला न्याय देऊ शकतो नाही. अशा प्रकारे माणसाला इथं निवडावं लागेल ज्याला कमीत कमी लोकांची जाणीव असेल, कामाची जाणीव असेल. शहरामध्ये किती नाले, किती गटर्सचे प्रॉब्लेम चालू आहेत, रोडचे प्रॉब्लेम्स आहे, यात ज्याचा अभ्यास असेल अशा एक चांगल्या युवकाला किंवा एक भांडण करून सेंट्रल गव्हर्नमेंट करून भांडणं करून आपल्या शहरासाठी आपल्या गावासाठी जो फंड आणेल अशा एका कार्यकर्त्याची प्रशासन मंत्रीकडे गरज आहे. नेहमी तुम्ही आंदोलन मोर्चाच्या माध्यमातून कोळी समाजासाठी आक्रमक भूमिका घेऊन त्यांना न्याय मिळवण्यासाठी प्रयत्नशील राहतात. ते तुमच्या आंदोलनाची दखल घेऊन देखील तुम्हाला प्रशासक नियुक्त करता येऊ शकतो? नक्कीच. कोळी समाज हा मी त्या समाजाचा माणूस मी त्याचं नेतृत्व करतो. तो पाठ वेगळा आहे आणि प्रशासक हा शहराचा पाठ वेगळा आहे. मी कोळी समाजाचं काम पूर्ण महाराष्ट्रभर करत असतो. कारण माझा समाज कमीत कमी लाखोच्या संख्येने समाज आहे, खूप चांगला समाज आहे. त्याला न्यायासाठी हक्कासाठी आम्ही सर्व आमचे सहकारी मित्रमंडळी असेल, पदाधिकारी असेल, आमच्या समाजाचे ज्येष्ठ नेते असेल यांच्या मार्गात मी नेहमीच कार्यरत असतो. पण जेव्हा शहराची गोष्ट येईल, माझ्या शहरामध्ये 80% स्लम एरिया आहे. शहरामध्ये अनेक असे प्रश्न आहेत की आम्ही पालिका आहे ना आमचं ग्रामपंचायत आहे. आम्ही पडतो कॅन्टोन्मेंटमध्ये. कॅन्टोन्मेंट असल्यामुळे पगाराला अडचण आहे. देवळ शहरामध्ये गेले 2 वर्षापासून टॅक्सेस बंद आहे, ऑक्ट्रॉय बंद आहे. त्याच्यामुळे आम्हाला 24 कोटी रुपयाचा जो रेनोव्हेशन जो व्हायचा त्याच्या मागे आम्ही आमचा पगार करायचो ते सुद्धा 2 वर्षापासून बंद आहे. आज मावळचे लोकप्रिय खासदार कार्यरत खासदार श्रीरंगाप्पा बारणे असतील व आमदार सुनील अण्णा शेळके असतील यांचे खूप सहकार्य आमच्या शहराला लाभतं की यांच्या फंडातून जे आम्हाला जे पैसे भेटतात त्यातून रस्ते, लाईट, काही टाकीची कामं असतील, ड्रेनेजची कामं असतील, मंदिरं, विहार असेल, मस्जिद असेल, अशी कामं आमच्या या खासदार आमदार फंडातून जी चालू तेवढीच आमची कामं चालू आहे. वैयक्तिक आमच्या कॅन्टोन्मेंटकडे कुठला फंड नाहीये. म्हणून मी अनेक वर्षे मी पाठपुरावा करत होतो की देवळ शहर जर 56,000 लोकसंख्या 52,000 लोकसंख्या गेला असेल तर आमच्या शहराला तुम्ही एक नगर परिषदेचा दर्जा द्यावा. नेहमी याची विनंती मी मुख्यमंत्र्यांना नेहमी वारंवार करत असतो. जर देवळ शहरामध्ये जर नगर परिषद झाली असती तर हा प्रश्न उद्भवत नसता. महाराष्ट्र गव्हर्नमेंटचा फंड आला असता तर आम्हालाच योग्य ते पैसे मिळले असतं आमचं काम सुरळीत चाललं असतं. आमचं दुर्दैव की आम्ही कॅन्टोन्मेंटमध्ये आज जर कॅन्टोन्मेंटमध्ये जर आम्ही राहतोय तर फंड येत नसेल तर डेव्हलपमेंटसाठी आम्हाला सेंट्रल गव्हर्नमेंटला भांडावं लागेल. तिथून जास्तीत जास्त पैसे आणून आम्हाला आमच्या देवळ शहराचं कार्य आम्हाला करावं लागेल. सागर लांडे हे देवरोड शहराशी एकनिष्ठ राहिलेले आहेत. कारण की शहराच्या सर्व समस्या सागर लांडे यांना माहिती आहे. प्रत्येक समस्यासाठी सागर लांडे आक्रमक भूमिका घेऊन त्या समस्या सोडवण्यासाठी निधी मिळवण्यासाठी लढत असतात. या सगळ्या कार्याची दखल घेऊन हाजीबाई तुम्हाला प्रशासक म्हणून नेमवा असा प्रस्ताव पुढे पाठवतील का? हा प्रश्न स्थानिक लेवलचा विषय आहे. मावळचे लोकप्रिय खासदार श्रीरंगाप्पा बारणे असतील, माजी नेते हजारप्पा शेख असतील, मावळचे लोकप्रिय आमदार सुनील अण्णा शेळके असतील, पिंपरीचे आमदार अण्णासाहेब बनसोडे असतील, त्याचप्रमाणे आमचे बाळाभाऊ भेगडे आमदार माजी मंत्री असतील. माझ्या सर्वांशी खूप जिव्हाळ्याची मैत्रीचे संबंध आहेत. नक्कीच सर्व मिळून माझ्या छोट्या कार्यकर्त्याला मी इतके वर्ष काम केलं आहे त्याची पावती म्हणून न्याय म्हणून नक्कीच मला कुठे ना कुठे बसवायचा ते प्रयत्न करतील अशी मी त्यांना विनंती सुद्धा तुमच्या मार्फत करेल. तुम्हाला प्रशासन म्हणून नेमण्यात आलं तर पहिलं कार्याचं कौत काय? सगळ्यात पहिले पाहिजे जे देवळ शहरामध्ये जो इन्कम जो टोटल तुमचा बंद झालेला आहे त्याच्यावर आम्ही नवीन प्रोजेक्ट राबवू की शहरामध्ये जास्तीत जास्त आम्ही कसे पैसे आणू शकतो. शहराला जर डेव्हलप करत असेल तर पैशाची आवश्यकता असते. जास्तीत जास्त महाराष्ट्र गव्हर्नमेंटला सेंट्रल गव्हर्नमेंटला भांडण करून जितकं होऊ शके आम्ही फंड खाली आणण्याचा प्रयत्न करू खासदार श्रीरंगाप्पा बारणे यांच्या माध्यमातून. त्याचप्रमाणे शहरामध्ये तुम्ही बघा आमच्या देवळ शहरामध्ये इतिहास आहे. मी कॉलेजला जेव्हा जायचो तेव्हा 7-5ची लोकल, 8-10ची लोकल असेल, 9वीची लोकल असेल, 11वीची लोकल असेल, 12:30ची लोकल असेल, 3वीची लोकल असेल, इन किंवा आउट पुण्याला जाणारी किंवा येणारी हे लोकल तुम्ही 70% लोकल आमच्या शहरातच भरते आणि शहरातच खाली होते. याचा अर्थ रेल्वेवर सगळ्यात जास्त भार असेल तर आमच्या देवळ शहराचा आहे.
तर नक्कीच आम्ही विनंती करेल की जे मेट्रो तुम्ही जर चिंचवडपर्यंत आणली, चिंचवड मेट्रो तुम्ही देऊळपर्यंत आणली, तीच मेट्रो जर तुम्ही देऊळ शहरापर्यंत आणली तर आमच्या लोकांचं खूप भलं होईल आणि मेट्रोला सुद्धा चांगलं आमच्याकडून इन्कम होईल. अशी नक्की यासाठी प्रयत्न आम्ही नक्कीच करू. त्याचप्रमाणे शहरामध्ये चांगले गार्डन्स नाही, गार्डनचे प्रयत्न करू. एक चांगलं स्मारक, मी महाराजांचं स्मारक बांधण्यासाठी अनेक वर्ष प्रयत्न करत, एक 4 गुंठे जागात एक चांगलं महाराज आम्ही स्मारक बांधू. शहरामध्ये विविध समस्या आहे, कुठे आमचे डम्पिंगचे चांगले, आमच्याकडे ग्राउंड नाहीये ते करू. पाण्याचे चांगले फिल्ट्रेशन वाढू आणि अनलिगल कनेक्शन पाण्याचे जे बंद आहे, नवीन लिगल लोकांचे पाण्याचे कनेक्शन आम्ही लिगल करून देऊ. लाईटीचे अनेक संख्या प्रश्न आहेत की लाईटी आमच्या वरून तारीचे पोल्स गेलेत. आम्ही 20% पोल आमचे अंडरग्राउंड झाले, जिथे स्कीम्स आहे. स्लम एरियामध्ये सुद्धा आम्ही अंडरग्राउंड लाईनीचे प्रोजेक्ट लावू. चांगले राईट रस्ते, पाणी व्यवस्थित द्यायचा प्रयत्न करू. शहरात मोठा प्रश्न आरोग्याचे, आमच्या शहरामध्ये चांगलं हॉस्पिटल बांधण्याचं काम आम्ही शहरात नक्कीच राहू. ह्या विषयाच्या अनुषंगाने आपण खासदार साहेबांची भेट घेणार आहात. नक्कीच माझे ते दैवत आहे श्रीरंगप्पा बारणे, हाजी आराफात शेख माझे दैवत आहे. मी नक्कीच दैवताला साकडं घालेल की जर प्रशासन जर बदली होत असेल तर माझ्या युवकाला किंवा संधी मिळावी, संधीचं सोनं करायचं काम हा सागर लांगे नक्की करेल. नक्कीच मी गेले अनेक वर्ष मला घरापासून माझा वारसा आहे. माझे चुलते असतील, माझे वडील असेल, गेले 50 वर्ष झालं शहरामध्ये सामाजिक कामाचा लांगे परिवाराचा वारसा आहे. तो वारसा माझ्या वडिलांनी केला, आजोबांपासून चालू झाला, तो वडिलांनी केला. आज तोच वारसा पुढे याचं काम सागर लांगे नक्की करत आहे. शिवस्मारक जयंतीचं शहराचा मी अध्यक्ष आहे. भारतीय जनता पार्टी वाहतूक संघटनेचा महाराष्ट्राचा मी उपाध्यक्ष आहे. अनेक या पदांवरती मला काम काही संधी मिळाली आणि त्याला न्याय याचं काम मी नक्कीच केलेलं आहे. तर प्रशासन म्हणून नक्कीच माझी नोंदणी झाली. तर या सगळ्या संघर्ष 17 वर्ष केलाय याचा अनुभव नक्कीच मला कॅन्टोन्मेंटला कामाला येईल. मोठ्या उत्साहामध्ये शहरामध्ये आपण सुरू केले. नक्कीच शहरामध्ये धार्मिक सामाजिक काम इतक्या वर्ष करत नव्हतो. गेली 10-12 वर्ष आलं मी जयंती असेल, शिवजयंती असेल, आंबेडकर जयंती असेल, अनेक सोशल काम असेल. त्याचप्रमाणे गेले 12 वर्षाला मी सगळ्यात मोठी मावळातली सगळ्यात मोठी मानाची आहे भगवी अंडी अशी शहरामध्ये मी चालू केली. आज 12-13 वर्ष आलं तेवढं शहरात सगळ्यात मोठी मावळातली मोठी दहीहंडी मी शहरात करतो. एक चांगला प्रसिद्ध शहराने मला नेहमीच दिलेला आहे. हजारो लोक वाट बघतात की सागर लांगेची दहीहंडी कधी येते आणि लोकांनी 2-2 दिवस त्याची वाट पाहतात आणि लोक जनहितातून लोक मला सगळ्याच गोष्टी फायनान्शियल असून द्या, सर्व लोक मिळून मला मदत करतात आणि मला ते दहीहंडी करायला प्रोत्साहन देतात. सर्व तुम्हाला नक्कीच यासाठी प्रयत्न करतो. नक्कीच जर तुम्हाला समाजात काम करायचं असेल तर तुम्हाला कुठेतरी ऍक्टिव्ह डॅशिंग राहावं लागतं. जिथं प्रेम आणि मागणी तिथं हात उगारलाच लागतो. त्या भूमिकेतून मी आलेलो आहे. मी महाराष्ट्रात नवनिर्माणापासून तर आज भारतीय जनता पार्टीची माझी जर्नी आहे. मनसे असं अनेक आंदोलने मी केली, आक्रमक आंदोलन 11 केसेस मी अंगावर घेतले होते. तेच कुठेतरी मी पाहिलंय की कुठेतरी शासनाच्या विरोध पदावर काम करायचं असेल तर तुम्हाला हात जोडून हात खोलून कधी काम करावं लागतं. म्हणून हाजी आराफात यांच्या नेतृत्वाखाली एक आक्रमक भूमिका म्हणून नक्कीच सागर लांगेची ओळख होती की अनेक आंदोलन मला सहभाग होता. अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत रहा रिपब्लिकन आवाज न्यूज.